नोव्हेंबर महिना मध्यावरती आलाय, मात्र महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी दिवसा पारा हा 35 अंश सेल्सिअसवर जातोय। यंदा ऑक्टोबरमध्ये तुम्हाला देखील प्रचंड उकाडा जाणवला असेल। एकूणच जगाचं वाढतं तापमान ही गंभीर समस्या बनलेली आहे। तापमान वाढीमुळे होणाऱ्या हवामान बदलाचा सामना करण्यासाठी एक महत्त्वाची परिषद म्हणजेच COP29 या आठवड्यामध्ये सुरू होते। 11 ते 22 नोव्हेंबर दरम्यान मध्य आशियामध्ये असलेला देश हा अझरबैजानची राजधानी बाकूमध्ये ही परिषद होणार आहे। COP म्हणजेच COP29 परिषदेवरती भाष्य करण्याआधी कॉप परिषद नेमकी काय आहे, तिचं आयोजन कशासाठी केलं जातं हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे। तर COP29 म्हणजे नेमकं काय? तर यंदा हे त्याचं 29वं वर्ष आहे। COP29 म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टी। संयुक्त राष्ट्रांची हवामान परिषदेचं हे आयोजन केलं जात असतं। 1992 मध्ये पहिल्यांदा COPचं आयोजन करण्यात आलं। तर जगभरामधील देश कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी चर्चा करतात। यंदाचं हे 29वं वर्ष आहे, त्यामुळे जगभरामध्ये होत असणारे परिणाम आणि बदल या संदर्भातली या ठिकाणी चर्चा होणं हे अपेक्षित आहे आणि त्यासाठीच COP29 म्हणजे काय हे अगदी आपण थोडक्यात समजून घेतलं। वार्षिक हवामान परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जगभरामधील नेत्यांचे अझरबैजानची राजधानी बाकू इथे आगमन होत आहे। मात्र जगामधील कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन करणारे 13 देशांचे सर्वोच्च नेते या परिषदेला अनुपस्थित असणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे या परिषदेमधून फारसे काही निष्पन्न होईल अशी शक्यता नसल्याची प्रतिक्रिया तज्ञांनी व्यक्त केली आहे। दरम्यान परिषदेला कोणकोणते देश अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे ते देखील पाहूयात। तर कोणकोणते देश या COP साठी अनुपस्थित राहण्याची शक्यता, यामध्ये समावेश आहे चीन, अमेरिका, भारत, रशिया, जपान, इंडोनेशिया, इराण, जर्मनी, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, कॅनडा, मेक्सिको आणि तुर्की। तर 2024 आजवरचं सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे। भारतामध्ये लांबलेला मान्सून, कोसळणाऱ्या दरडी, स्पेन आणि सहारा वाळवंटामधलं पूर, तसंच अमेरिकेमधल्या हरिकेन्सनी केलेला विध्वंस आणि बर्फाविना उघडा पडलेला जपानची फुजी पर्वत अशा अनेक तीव्र नैसर्गिक आपत्ती ओढवल्याचं आपण पाहिलेलं होतं। तर 2024 हे सर्वात उष्ण वर्ष होतं। औद्योगिक क्रांती आधीची सरासरी नेमकं काय सांगते, कारण 1940 साली असलेली जी त्यावेळची परिस्थिती होती त्यामध्ये 2024 पर्यंत सातत्यानं वाढ होत गेलेली होती आणि त्यामुळे झालं असं की वाढल्या तापमानामुळे हवामान बदल त्यासाठी कारणीभूत असल्याचं नव्यानं सांगायला नको आणि हवामान बदल वाढतोय तो देखील औद्योगिक क्रांतीनंतर। म्हणजे एका बाजूला आपण सगळे देश औद्योगिक क्रांतीची भाषा करतो, मात्र औद्योगिक क्रांतीमुळे पृथ्वी तलावरती संपूर्ण जगभरात नेमकी काय परिस्थिती निर्माण होतीये याचीच चर्चा COP29च्या माध्यमातून करण्याचा हा घाट घालण्यात आलेला होता। तर औद्योगिक क्रांती नंतरच्या हवामान बदलावरती नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल की जागतिक तापमान हे वर्षानुवर्षे वाढतच गेलेलं आहे आणि व्यवस्थित आपण हा आलेख पाहिला तर 2024 हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष ठरण्याचेही संकेत यावरून मिळतात। त्यामुळे जागतिक तापमान वाढ या मुद्द्याला प्रत्येकानं तितकंच गांभीर्यानं घेणं देखील गरजेचं आहे। तर एक आवाहन आम्ही लोकशाही मराठीच्या वतीनं तुम्हाला करतो की किमान एकतरी झाड प्रत्येकानं लावा, ज्यामुळे तापमान वाढीला ब्रेक लावण्यास काहीशी मदत मिळेल। तर जागतिक हवामान संघटनेचा अहवाल नेमकं काय सांगतो, तर 2023 मध्ये समुद्राचं तापमान जास्त वेगानं वाढलं। गेल्या वर्षी हिमनद्या वितळण्याच्या प्रमाणातही सर्वाधिक वाढ होताना दिसून आली। जागतिक हवामान संघटनेचा अहवाल 2014 ते 2023 या कालावधीमध्ये समुद्राची पातळी वाढलेली आहे। जगभरामध्ये सरासरी 4.77 मिलीमीटर म्हणजेच 0.19 इंच न समुद्राच्या पातळीतही वाढ झालेली पाहायला मिळते। 1993 ते 2002 या कालावधीच्या तुलनेमध्ये समुद्राच्या पातळीतही दुप्पट वाढ होतीये।
2024 मध्ये अंटार्क्टिका आर्टिक प्रदेशामध्ये समुद्रावरील बर्फ हा मोठ्या प्रमाणावरती कमी झालेला या अहवालामध्ये सांगण्यात आलेला आहे. तर आर्थिक मदतीसाठी निधी केवळ पाश्चिमात्य आणि विकसित देशच देत होते, पण यात आणखी काही देशांचा त्या ठिकाणी समावेश आहे अशी मागणी आता होऊ लागलेली आहे. भारत, चीन यासारखे कार्बन उत्सर्जन करणारे देश आणि आखातातले तेल उत्खनन करणारे देश हे विकसनशील देश गणले जातात. मात्र युरोपियन युनियन आणि काही श्रीमंत देशांनी मागणी केलेली आहे की हे देश मेजर इकॉनॉमी म्हणजे मोठी अर्थव्यवस्था म्हणून गणले जावेत आणि या देशांनीही या निधीसाठी अधिकचा पैसा पुरवायला हवा. भारतासाठी हा कळीचा मुद्दा आहे, कारण भारतामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन उत्सर्जन होत असलं तरी देखील इथल्या रहिवाशांना हवामान बदलाच्या परिणामांचाही सामना करावा लागतोय आणि त्यासाठी भारतालाही निधीची आवश्यकता आहे. तर एकंदरीतच काय तर पृथ्वीवरती जीवसृष्टी टिकवायची असेल तर जागतिक स्तरावरती पर्यावरण सुरक्षेच्या मुद्द्यावरती भर देण्याची गरज आहे. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.